एवढी भारी नर्स आहे ना, आम्हाला इंजेक्शन दिलेली. कशी भारी होती रे नर्स. सो हे गाईज, वेलकम टू द अनदर ब्लॉग. बघा एक पोलीसवाले आलेत बघा जस्ट नावमध्ये. आणि जे पोलीसवाले आहेत त्यांना चावलं आहे काय रे, माकड चावलं आहे त्यांना. आपल्या इकडलेच आहेत एस पी ऑफिसच्या ग्राउंडवर त्यांना माकड चावलं. एवढी भारी नर्स आहे ना, आम्हाला इंजेक्शन दिलेली. कशी भारी होती रे नर्स. आप आपकी इस खूबसूरत हंसी पर तो लड़कियां भी फिदा होती होंगी। भाई साहब. सो हे गाईज, वेलकम टू द अनदर ब्लॉग. तर विषय असा झाला की मी काल करत बसलो होतो बाजूवर एडिटिंग. आणि ते आपला जे काजू भाऊ आहे ते टायगरसोबत होता खेळता खेळता माझा पाय कधी बाजून खाली गेला मला कळलं नाही. म्हणजे मी एडिटिंग करू लागलो होतो आणि पाय खाली गेला. आणि ते खेळू लागले होते दोघं जण, टायगर आणि दोघं जण खेळू लागले होते. आणि एकदमच म्हणजे त्याचा दात लागला माझ्या पायाला. तर आता काल 5:30 वाजता मला ते कुत्र्यानं चावलं आहे. आता बघू शकता तुम्ही, नॉर्मल दात लागलेत. एक इथं वर एक लागला आणि इथे एक आहे. तर फटाफट जाऊया आपलं नांदेडचं विष्णुपुरी दवाखान्यात जाऊया. आणि चला तर मग आज बाबासाहेबला वगैरे उशीर होईल आणि आदर्श पण नाही आहे सोबत. तर मी आज एकटा जाणार आहे दवाखान्यामध्ये. चला जाऊया आणि बघूया की बहुतेक पहिलं तर आईच सांगाली 14-7 इंजेक्शन. बघूया किती इंजेक्शन आहे तर ते. तर जाऊया. पहिला होता ना सरकारी दवाखाना रेल्वे अच्छा अच्छा अच्छा. हां हां. स्टेशन विचारून घ्या आधी. इथे इंजेक्शन द्यायला लागले. नाही इथे हे करून चेक करून तिकडे पाठवा. अच्छा, मग मला तिकडे जावं लागेल. हो तो आता जातो आता लय. हां विचारतो मग बघूया. पहिलं 14 दिवस गेले आता तेवढं हां पहिला देतो ते 14, आता 2-3 काय तर म्हणू लागले. आता आलोय विष्णुपुरी हॉस्पिटल, शंकरराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये. चला जाऊया. आणि मध्ये आधार कार्ड वगैरे द्यायचे. चला. डॉग बाईट. 129 नंबरला जायचे. डॉग वाईट 115. जाऊया आणि काय प्रोसेस आहे बघूया समोरची. 129 नंबरला जायला सांगितलं. चला तर मग सर क्लिनिक बघा जर आमच्या शंकरराव चव्हाण हॉस्पिटलची. आपल्याला जायचे 129 वर. शिवंद लसीकरण, डॉग बाईट आयस, इम्युनायझेशन. भेटलं रे भाई तेव्हापासून 129. एक 20 मिनटं झाला मी हुडकू लागलो. शिवंद लसीकरण. दोन्ही खांद्यावर इंजेक्शन दिलेत. यावी खांद्यावर यावी खांद्यावर जबरदस्त सुजून आले. आणि 4 डोस दिलेत. ह्याची खाली तुम्हाला बॉक्समध्ये दिसायला ते 4 पण डोस आहेत. आणि आता एक डोस आपल्या हे एक इंजेक्शन झाले. आणि एक जे आहे जिथं आपल्याला चावलं तिथं एक इंजेक्शन घ्यायचे. आणि 113 नंबरला जायचे. आता जाऊया आणि ती एक लस घेऊया. त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला 24 तारखेला एक आहे आणि 28 तारखेला. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये 18 तारखेला आहे. तर अजून 4 लस बाकी आहेत आपल्या. पहिले जाऊन 113 नंबरला जाऊन लस घेऊया. चला तर पैसा पण जबरदस्त. आणि एकदम काही मला तर वाटलं नाही की एवढं म्हणजे एवढं बाहेर दिले ते इंजेक्शन. थोडंसं पण दुखणं म्हणजे इंजेक्शन देता वेळेस थोडं बी दुखलं नाही. आणि आता थोडंसं म्हणजे शोल्डर जड पडल्यासारखं वाटायला. बाकी थोडंसं पण मला दुखलं नाही. एकदम भारी. म्हणजे मॅडम इंजेक्शन इतकं जबरदस्त दिलं ना, जबरदस्त. ठीक आहे. तर तुमच्या भावाला केलं ॲडमिट. तर ॲडमिट करायसाठी त्यांनी सांगितलं की आपल्याला आहे ना एक कोणीतरी सोबत लागते जे म्हणजे थोडंसं मोठं सांगितलं आहे. पण बाळासाहेबला बोलवलं आणि मॅडम आपल्या थोडंसं ओळखीच असल्यामुळं त्यांनी म्हणले काय टेन्शन नाही म्हणले, सोबत कोणी पण आलं तर. आणि
4-5 घंटे आपल्याला इथं दवाखान्यामध्ये दिसले डॉग वॉर्ड. याच्यामध्येच आपल्याला डॉग बाईट म्हणून इथं आपल्याला थांबायचे आणि जिथं आपल्याला चावलं आहे तिथे एक इंजेक्शन आहे आणि त्याच्यानंतर चक्कर विक्कर येऊन आणि सोबत कोणतं राहावं म्हणून एकाला इथे थांबायचं आहे. आणि 4-5 घंटेचं शेड्यूल आता इथंच आहे आजचा. आजचा काय दुसरा तर ब्लॉग येणार ना. आता दुसरा व्हिडिओ मी सिनेमॅटिक शूट करायला जाणार होतो आज 5:30 वाजता. बट बघूया आता इथं किती टाईम लागते. आणि आत्ता वाजलेत 12. बघूया अजून किती टाईम लागते. आणि त्यांनी सांगितलं की फुल टाईट जेवायचे आणि त्याच्यानंतर ते आपलं इंजेक्शन वगैरे देतील. चक्कर विक्कर होणे फॉर्मॅलिटीसाठी आपल्यासोबत थांबायसाठी. पण हे अपघाती विभाग असल्यामुळं आणि आपली आईला वगैरे जर असं BP वगैरे आहे तर त्यामुळं मी अपघाती विभागमध्ये मी आईला नाही बोलवलं. मी बाबासाहेबलाच कॉल केलो आपला मग बाबासाहेब आता 5-10 मिनटामध्ये घरून निघायला आहे. त्याला सांगितलं मी माझ्या फोनचं चार्जर आणि डब्बा घेऊन ये म्हणून. आणि ते झालं की आपण लगेच ॲडमिट होऊन जाऊया. आणि बघूया आता समोर काय काय अजून आपल्याला. तर आपल्याला 4 लस दिल्या आहेत आणि एक आहे आजचं आहे 21 तारखेला, एक 24 तारखेला आहे आणि एक 28ला. त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये 18 तारखेला एक आहे. बघूया किती टाईम लागते आणि आय होप किती भंड होईल ते पण काही सांगू शकत नाही. तर लास्ट पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. भेटूया. ठीक आहे. ठीक आहे. सो हे गाईज तर आपलं एक इंजेक्शन झालं आहे जे की आपल्याला दिसायला काय इथं दिलं आहे. आणि इथं टाईम मेन्शन केलं 11:37. आणि लुक ॲट आपला बाबासाहेब आला आहे डब्बा घेऊन. आणि आपल्याला एकदम जबरदस्त बेड दिला आहे. फक्त या बेडला उशा नाही था. आणि समझे गाइस. और मैंने अपना चार्जर भी मंगवा लिया है. अब होंगी फुल काय अब होगी फुल 26-11 अभी 26-11 नाही अभी होगा गेम खेळायचे आता फुल राडा. आणि इथं बघा तुमच्या भावाचे हे 12वीचं क्वेश्चन सॉल्व केले. आणि हे बघा हे मार्क लिस्ट आहे. एका टेस्टमध्ये पास झालो. 3 टेस्ट आहेत, 3 पेपर बाकी आहेत. मी आता एक पेपर आहे 24 तारखेला, 28ला आणि 18ला. एवढे पेपर झाले की झालं. आणि तिकडं बघा एक पोलीसवाले आलेत बघा जस्ट नावमध्ये. आणि जे पोलीसवाले आहेत त्यांना चावलं आहे काय रे माकड चावलं आहे त्यांना. आपल्या इकडलेच आहेत SP ऑफिसच्या ग्राउंडवर त्यांना माकड चावलं आहे. जब दुनियाचं भयंकर चावलं आहे. माकडापासून दूर राहा. एकदम भारी सॉरी माकड म्हणालो वानर चावले त्यांना. माकडाची बायको वानर चावली. आणि सांग कसं सगळ्यात भारी एवढे भारी नर्स आहे ना आम्हाला इंजेक्शन दिलेली. कशी भारी होती रे नर्स भाई साहेब. जिंदगीमध्ये फर्स्ट टाइम नर्सच्या हाताने मी हर बार नर्सच्या हाताने इंजेक्शन घेतो तसं तर. पण समजो गाइस नाही गाइस इसका मैं कहना चाहता हूँ की इज अ न्यू. आणि जो भारी म्हणजे भारी इंजेक्शन दिलं आहे बघा. जरासे दुखणं गेले फक्त जरासं रक्त आलं आणि गाठ आली. बघूया आता मला बघूया त्याने जर अलाव केलं ब्लॉगमध्ये तर घेऊया त्यांना पण. बाकी काय एवढा भारी बेड दिला आहे. जरा बसतो जरा डबा जेवतो. हां पहिले जेवतो. आईने डब्बा ती वाट लावली जेवूया लगेच. यहाँ पे आपने भाई एकदम टनाटन में सोते हुए देखो भैया इधर. सो हे गाईस तर आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि मी करायलो आराम. बघू शकता तुम्ही सेपरेट बेड आहे डब्बा आहे. उशी आहे आपली आवाज आहे. अभी हमको पूरा 2 घंटा आराम करना है. सरकारी सुविधाचा फुल लाभ घ्यायला आहे आम्ही. 2 घंटे आराम करूया 2 hours लेटर. सो हे गाईज फायनली आपलं ट्रीटमेंट सगळं झालेलं आहे. आणि सगळं दिस इज इंजेक्शन दिलेलं शेड्यूल आहे आपला अजून फुल. आता यायचे आपल्याला 24 तारखेला एक बार, 24 तारखेला एक बार, 28 तारखेला एक बार आणि लास्ट आहे ते 18 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये. झाले थोडासा पाय दुखायला आहे. त्यांनी एका जखमे जागे 3 बार खूप ते काय हां उका म्हणाले 14 इंजेक्शन आहे म्हणून. पण 14 इंजेक्शनचं देऊन तेवढं बार केले. 14 बार त्याला एका जागी तेल हे करून 14 बार करून टाकलं. जाऊया घरी आता. आवाजसाहेब ना गाडी आणलाय. आवाजसाहेब डॉग बाईटला लव बाईट म्हणाला काय इनको क्या पता है गाइस. दुख दर्द पीड़ा
चला जाऊया घरी. भाऊन आपल्या स्कूटी आणलाय. लगेच भाऊ जोड एक्स्ट्रीम येणार आहे काही दिवसामध्ये. पॅन्ट उठा के हो समोर बघायला इतनी हसी आठवायला मामूंड आहे का भाऊ पण स्पीड काढा दिसला तुला. आयो मायो किती आहे बापा. आता भोप्या भोप्या आलंच नाही. भोप्या क्लास करणार म्हणाले. काही रस्त्याला भिजवायलेत काही आंघोळ करायचे रस्त्याला आंघोळ घालायले रस्ते करायला. मामाच्या गाडीला इंडिकेटर नाही. चलो तर घरी आलो आणि घरी आल्या आल्या दवाखान्यात आलो म्हणून त्यामुळं जास्त घरी आल्या राहिलो नाही. आल्या आल्या आंघोळ केलो. म्हणजे थोडंसं समजू शकता कारण की दवाखान्यामध्ये पेशंट कुठले पण आणि म्हणजे कसे पण पेशंट येतात त्यामुळं पहिले सर्व आंघोळ केली आणि आता जरासं आराम वगैरे करतो. खूप थकलो. आता वाजलेत 4:30. तर फर्स्टली आता आराम करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया अजून पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाकाल. Drop!